हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इतिहासाची साधने. तर भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. तर यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. तर भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाअखेरचा मानला जातो. तर या पाठामध्ये आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनाचा अभ्यास करणार आहोत. तर भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास म्हणता येईल. तर इतिहास हा शब्द इति अधिक ह अधिक आस असा तयार झालेला आहे आणि या शब्दाचा अर्थ असे घडला असे देखील म्हणता येईल. तर व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो आणि या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे देखील म्हणतात. तर या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्यांची माहिती घेऊ. तसेच इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करू. तर ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार देखील करावा लागतो आणि त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. मग ही साधने तपासून घेणे गरजेचे असते आणि त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो. तर या साधनाचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे हे देखील आवश्यक असते. तर भौतिक साधने कोणकोणती आहेत? तर भौतिक साधने आपण स्मारके, इतिहास, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले यांना आपण काहीतरी एक भौतिक साधने असे म्हणू शकतो. तर वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने देखील म्हणता येईल. म्हणजे जे काही किल्ले आहेत, स्मारके, इमारती, ताम्रपट, लेणी, नाणी, शिलालेख यांना काहीतरी एक भौतिक साधने असे म्हणता येईल. तर भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते आणि किल्ल्याचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजेच गिरिदुर्ग, नवदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होत. तर तसेच स्मारकांमध्ये देखील समाधी, कबर, वीरगड, तर इमारतीमध्ये राजवाडे, मंत्री निवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा देखील समावेश होत असतो. तर यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची देखील माहिती मिळत असते. तर आपण नाणी किंवा इतिहास कसा सांगता येईल? तर प्राचीन काळापासून कवडी, दमडी, धेला, पैसा आणि रुपया ही नाणी प्रचलित होती. तर नाण्यावरूनच काही म्हणी देखील वाक्प्रचारात प्रचलित आहेत. तर उदाहरण आपण बघू की 1 फुटकी कवडी देणार नाही, चमडी जाय पर दमडी न जाय. काय म्हटलंय? चमडी जाय तर दमडी न जाय. पैचा हिशोब ठेवणे सोलह आणि सच ह्या काहीतरी एक जुन्या म्हणी आपण म्हणू शकतो. त्यानंतर विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून देखील महत्त्वाची आहेत. तर नाण्यावरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची देखील माहितीही मिळत असते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची माहितीही मिळते. तर त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते. सम्राट अकबराच्या नाण्यावरील रामसीतेचे चित्र
किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून देखील त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीवही होत असते. तर पेशवांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर हा होत असे. तर यावरून त्या काळातील भाषा व्यवहार देखील समजण्यास ही मदत मिळते. त्यानंतर शिलालेख. तर शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. तर उदाहरण तंजावर दिलेले बृहदीश्वर. काय म्हटलं? तंजावर दिलेले बृहदीश्वर. तर मंदिराच्या परिसरातील लेख चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. तर शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा हा मानला जातो. तर त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यासारख्या बाबी देखील समजायला मदत होते. तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. ताम्रपटावर राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती देखील कोरलेली असे. तर माहीत आहे का तुम्हाला की चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये ही सर्व भौतिक साधने आहेत. तर लिखित साधने कोणती? तर त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्र यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचीही माहिती मिळत असते. तर तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांची देखील माहितीही मिळते. तर या सर्व साहित्यालाच इतिहासाची काहीतरी एक लिखित साधनेही म्हणता येईल. तर राजदरबारातील लिखित साधने कोणती? तर राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्रे, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखरी, तवारीख हे काहीतरी एक लिखित साधनेही आपल्याला म्हणता येईल. तर त्यानंतर या काळामध्ये परकीय प्रवासी हे भारतात आले. त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली आहेत. तर त्यात अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस, मनुची यांचा देखील समावेश हा होतो. तर बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिव भारत हे शिवचरित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून देखील आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची देखील उकल ही करता येते. तर तवारीख किंवा तारखा म्हणजे घटनाक्रम. अल्बरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारीखा उपलब्ध आहेत. तर बखर हा शब्द काहीतरी खबर या शब्दावरून आला. तर खबर म्हणजेच काय? तर बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. तर बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषाव्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी देखील कळायलाही मदत होते. तर मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असलेल्या त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर भर दिल्याचेही आढळते. तर महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबांची बखर, खर्ड्याच्या लढाईची बखर या काही बखरी म्हणता येते किंवा होत. तर रॉबर्ट आर्म, M.C. स्प्रेंगल आणि ग्रँट डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासाचे ग्रंथही महत्त्वाचे आहेत.
तर यामध्ये मौखिक साधने, तर मौखिक साधने ही कोणती, तर लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू देखील समजत असतात. तर अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधनेही म्हणता येईल. तर मौखिक साधने कोणती, तर लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके हे एक मौखिक साधने आपल्याला म्हणता येईल. तर वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन हे केले जाते. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणेही चालू राहते आणि या संशोधनातून नवी साधने, नवी माहिती समोर येते आणि त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. तर उदाहरण आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आईवडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे देखील दिसतात. तर तानाजीचा पोवाडा दिलेला आहे की या पोवाड्याचा कर्ता तुळशीदास शाहीर आहे. या पोवाड्यात सिंहगडाच्या मोहिमेचे वर्णन केले आहे. पोवाड्यात तानाजी, शेलारमामा, शिवाजी महाराज, वीरमाता जिजाबाई यांची सुंदर स्वभावचित्रे दिली आहेत. तर सदर पोवाड्यातील काही भाग येथे दिला आहे. तर मामा बोलाया तो लागला 80 वर्षाचा म्हातारा. काय म्हटलं इथे की मामा बोलाया तो लागला 80 वर्षाचा म्हातारा. लग्न राहिले रायबाचे तो मजला सांगावे. माझ्या तानाजी सुभेदार जे गेले सिंहगडाला. त्याचे पाठीरे पाहिले नाही पुढारे पाहिले. ज्याने आंबारे खाईला बाठा बुजरा लाविला. त्याचे झाड होऊनी आंबे बांधले. किल्ला हाती नाही आला सिंहगड किल्ल्याची वार्ता. काढू नको तानाजी सुभेदारा जे गेले सिंहगडाला. ते मरुनशानी गेले तुपाचा सपाटा होईल. असे बोलू नको रे मामा आम्ही सुरमर्द शस्त्री नाही भिणार मरणाला. तर असे हा एक पोवाडा त्यांनी सांगितला आहे. तर त्यानंतर ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. तर ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे ही आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागते. त्या अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास हा करावा लागतो. तर ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते. आणि लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार हा करावा लागतो. मग इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते आणि आपल्याला जे काही मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची ही शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे हे देखील गरजेचे असते. आणि इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हा देखील फार महत्त्वाचा असतो. थँक्यू.